नमस्कार मित्रांनो, एक्झाम गाईड या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आनंद पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजेस याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजेसवरती आजकाल एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या PSI/ST असिस्टंट कंबाईंड एक्झाममध्ये हँड इन हँड ही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज विचारण्यात आली होती. ती इंडिया आणि अन्य कोणत्या देशामध्ये होते हा प्रश्न होता. आपण या पूर्ण एक्सरसाइज या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन केले नसेल तर www.youtube.com/examguide या चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या बाजूला तुम्हाला नोटिफिकेशन बेल दिसेल, त्या बेलवरती पण क्लिक करा जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि खाली टेलिग्रामची लिंक आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी, आणि फेसबुकची लिंक पण आहे. facebook.com/examguide या पेजला भेट देऊन तुम्ही तुमच्या अडचणी किंवा तुमचे प्रश्न या फेसबुक लिंकला भेट देऊन कळवू शकता. चला तर मग सुरुवात करूयात. पहिली एक्सरसाइज आपण इंडिया आणि USA मध्ये पाहणार आहोत. इंडिया आणि USA मध्ये 3 एक्सरसाइज होतात: आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. इंडिया आणि USA मध्ये आर्मीची एक्सरसाइज जी होते तिला युद्धाभ्यास असं म्हणतात, आणि जी नेव्हीची एक्सरसाइज होते मालाबार, तशी तर ही मालाबार एक्सरसाइज ही 3 देशामध्ये होते: इंडिया, USA आणि जपान. आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पण पाहणार आहोत. आणि एअरफोर्स ही जी एक्सरसाइज आहे, एअरफोर्सची USA आणि इंडियामधली एक्सरसाइज आहे, तिचं नाव आहे रेड फ्लॅग. तर अशा ह्या 3 एक्सरसाइज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पहिली आर्मीची आहे जी तिला आहे युद्धाभ्यास म्हणायचं, नेव्हीची जी आहे ती मालाबार, आणि एअरफोर्सची जी आहे ती रेड फ्लॅग. मालाबार ही एक्सरसाइज नुकतीच 2017मध्ये मागच्या महिन्यात झालेली आहे. त्याची 21st एडिशन झालेली आहे. ती बे ऑफ बेंगॉल म्हणजेच बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली होती. आणि हा जो खालचा फोटो दिसतो तो इनॉग्रेशनच्या दिवशीचा आहे. हे जे लेफ्टचे आहेत, हे लेफ्टचे जपानचे व्हाईस ॲडमायरल आहेत हिरोशी यामामुरा. हे जे मिडलला आहेत सेंटरला ते इंडियाचे आहेत HSC बीस्ट, आणि हे अमेरिकेचे नेव्ही ॲडमायरल डी बॅर्न हे आहेत. तर हा इनॉग्रेशनच्या दिवशीचा फोटो आहे. तर तुम्हाला तिन्ही एक्सरसाइजचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. इंडिया आणि USA मधल्या आर्मीची युद्धाभ्यास, नेव्हीची मालाबार. मालाबार ही एक्सरसाइज इंडिया, USA आणि जापानमध्ये पण होते. आणि एअरफोर्सची रेड फ्लॅग ही एक्सरसाइज. आता जपानमधली एक्सरसाइज पाहू. मालाबार ही एक्सरसाइज मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 देशामध्ये होते: USA, जपान आणि इंडिया. यालाच सहयोग कायजिन असं पण म्हटलं जातं. आणि हे जे इथं हे विमान दिसतं हे MiG-29 फॉल्क्रम हे इंडियाचं विमान आहे. आणि ही जी खालची युद्धवाहू नौका आहे ही निमित्झ ही USAची युद्धवाहू नौका आहे, आणि ती वर्ल्ड्स लार्जेस्ट एअरक्राफ्ट कॅरियर आहे. म्हणजे विमानवाहू नौका, जगातली सर्वात मोठी विमानवाहू नौका निमित्झ ही USAची आहे. आणि हे जे वर विमान उडताना दिसत आहे हे विमान इंडियाचं आहे. इंडियाचं हे विमानाचं नाव आहे MiG-29K फॉल्क्रम. आणि एक म्हणजे मालाबार एक्सरसाइजमध्ये या वर्षीच्या इंडियाचं कोणतं एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे युद्धवाहू नौका कोणती एक्सरसाइजमध्ये पार्टिसिपेट झाली होती, तर तिचं नाव आहे INS विक्रमादित्य. INS विक्रमादित्य हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. तर ही मालाबार एक्सरसाइजमध्ये पार्टिसिपेट झाली होती. जपानविषयी माहिती पाहायची तर जपानची राजधानी टोकियो आहे, आणि जपानचे प्रेसिडेंट जे आहेत शिंजो आबे हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि करन्सी जपानची येन आहे. तर फ्रान्सविषयी पाहू. फ्रान्समध्ये पण तिन्ही एक्सरसाइज होतात. इंडिया आणि फ्रान्समध्ये 3 एक्सरसाइज होतात. आर्मीच्या एक्सरसाइजचं नाव शक्ती असं आहे, नेव्हीच्या एक्सरसाइजचं नाव वरुण असं आहे, आणि एअरफोर्सच्या एक्सरसाइजचं नाव गरुड पक्षावरून तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता. गरुड हा हवेत, हवा म्हणजे एअरफोर्सचं नाव काय आहे गरुड. वरुण नेव्हीचं, आणि आर्मीचं शक्ती असं हे इंडिया आणि फ्रान्समध्ये होतं. फ्रान्सची कॅपिटल आहे पॅरिस, आणि फ्रान्सची करन्सी आहे युरो. फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत म्हणजे आता न्यूली इलेक्टेड प्रेसिडेंट इमॅन्युअल मॅक्रॉन हे आहेत. तर तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आहे, न्यूली प्रेसिडेंट इलेक्टेड आहेत ते. आणि फ्रान्सची करन्सी पण लक्षात ठेवायची आहे, युरो ही फ्रान्सची करन्सी आहे. तर
इंडिया आणि श्रीलंका यामध्ये 2 एक्सरसाइज होतात. आर्मीची एक्सरसाइज जी आहे तिला मित्रशक्ती म्हणतात आणि जी नेव्हीची एक्सरसाइज आहे तिला सिल इनेक्स एस एल फॉर श्रीलंका, IN फॉर इंडिया, EX फॉर एक्सरसाइज असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेव्हीची एक्सरसाइज आहे सिल इन एक्स, श्रीलंका इंडिया एक्सरसाइज असं पण लक्षात ठेवू शकता. आणि आर्मीची जी आहे ती मित्रशक्ती आहे. श्रीलंकेचे प्रेसिडेंट कोण आहेत? तर श्रीलंकेचे प्रेसिडेंट आहेत श्रीसेना आणि करन्सी श्रीलंकेची श्रीलंकन रुपी. जशी इंडियाची इंडियन रुपी तसं श्रीलंकेची श्रीलंकन रुपी ही करन्सी आहे. तर आता पुढचा देश आपण पाहणार आहोत तो म्हणजे चायना. चायना हा आता इंडिया आणि चायनामध्ये भरपूर वाद चालू आहेत. तर चायना हँड इन हँड ही एक्सरसाइज जी आहे आर्मीची एक्सरसाइज इंडिया आणि चायनामध्ये होते आणि हा प्रश्न कंबाईंड एक्झाम 2017मध्ये विचारला गेलेला आहे. हँड इन हँड ही एक्सरसाइज चायना आणि इंडियामध्ये होते. हा प्रश्न कंबाईंड एक्झाम 2017मध्ये विचारला गेलेला आहे. आता चायनाची राजधानी पाहायची तर चायनाची राजधानी आहे बीजिंग आणि करन्सी आहे युआन. चायनाच्या करन्सीचं दुसरं पण नाव आहे जिचं रेनमेनबी हे पण नाव आहे आणि युआन हे पण नाव आहे. दोन्ही कन्फ्यूज करून घ्यायचं नाही, दोन्ही पाठ करायचे. आणि शी जिनपिंग हे तिथले प्रेसिडेंट आहेत. तर चायना आणि इंडियामध्ये सध्या खूप वाद चालू आहेत. डोकलाम या प्रदेशावरून चायना आणि इंडियामध्ये वाद चालू आहेत. डोकलाम हा प्रदेश मुख्यतः ट्राय जंक्शनवर येतो, म्हणजे 3 देशाच्या बाउंड्रीमध्ये येतो, चायना, इंडिया आणि भूतान. डोकलाम हा प्रदेश. आणि रिसेंटली चायनानं एक कार्टूनवर बॅन आणलेला आहे. एका कार्टूनवर चायनानं बॅन आणलेला आहे. त्या कार्टूनचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे की चायनानं त्या कार्टूनवर बॅन कशामुळं आणलेला आहे आणि त्या कार्टूनचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे. तर पुढचा देश आहे नेपाळ. नेपाळची राजधानी काठमांडू. तर नेपाळ आणि इंडियामध्ये सूर्यकिरण ही एकच एक्सरसाइज होते नेपाळ आणि इंडियामध्ये. तर पुढचा देश पाहूयात मंगोलिया नोमॅडिक एलिफंट ही आर्मीची एक्सरसाइज आहे इंडिया आणि मंगोलियामध्ये. नोमॅडिक एलिफंट हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा देश पाहू. पुढचा देश आहे कझाकस्तान. कझाकस्तानमध्ये प्रबल दोस्ती के फॉर कझाकस्तान असं तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. कझाकस्तानची कॅपिटल आहे अस्ताना आणि करन्सी आहे टेंगे. तर पुढचा देश आहे यूकेमध्ये तीनही एक्सरसाइज होतात इंडिया आणि यूकेमध्ये. तर आर्मीची जी एक्सरसाइज आहे ती आहे अजय वॉरियर. नेव्हीची जी एक्सरसाइज आहे ती आहे कोंकण आणि एअरफोर्सची जी एक्सरसाइज आहे ती म्हणजे इंद्रधनुष. अजय वॉरियर आर्मीची, नेव्हीची कोंकण आणि एअरफोर्सची जी एक्सरसाइज आहे ती म्हणजे इंद्रधनुष. मुख्यतः यूके हा 4 देशांचा मिळून बनलेला आहे. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्थर्न आयर्लंड. जर तुम्ही नॉर्थर्न आयर्लंडला सोडून दिलं तर इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या तिघांना एकत्रित मिळून ब्रिटन असं नाव आहे. आणि जर तुम्ही नॉर्थर्न आयर्लंडला ब्रिटन, स्कॉटलंड आणि वेल्स यांच्यासोबत जर म्हणणार असाल तर त्याचं नाव आहे यूके. आणि इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स या तिघांना मिळून ब्रिटन बनतो. तर याचा यूकेचा PM आहेत थेरेसा मे आणि याची करन्सी आहे पाऊंड स्टर्लिंग. यूकेच्या नेव्हीचं नाव काय आहे? यूकेच्या नेव्हीचं नाव आहे रॉयल नेव्ही हे यूकेच्या नेव्हीचं नाव आहे. तर हे तिन्ही लक्षात ठेवायचे आहे नाव. अजय वॉरियर, कोंकण आणि कोकण म्हणून कोंकण असं लक्षात ठेवू शकता. आणि इंद्रधनुष हे यूकेच्या तिन्ही एक्सरसाइजचे नावं आहेत. तर पुढचा देश सिंगापूरमध्ये एकच एक्सरसाइज होते ती म्हणजे नेव्हीची सिम्बेक्स ही सिंगापूरमध्ये होणारी एक्सरसाइज आहे. S फॉर सिंगापूर अँड I फॉर इंडिया असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. सिम्बेक्स, EX फॉर एक्सरसाइज असं लक्षात ठेवू शकता. सिंगापूरची राजधानी सिंगापूर आणि करन्सी सिंगापूर डॉलर आहे. तर पुढचा देश आहे UAE युनायटेड अरब एमिरेट्स आणि इंडियामध्ये डेझर्ट ईगल या नावाची एअरफोर्सची एक्सरसाइज होते. UAEची कॅपिटल आहे अबुधाबी आणि करन्सी आहे दिरहाम. UAEचे प्रेसिडेंट आहेत खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नहायन. नाव खूप मोठं आहे, लक्षात ठेवायचं आहे. खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नहायन. आणि
करन्सी आहे दिरहाम. तर पुढचा देश पाहू. पुढचा देश इंडिया, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील. इंडिया, साऊथ आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये इप्समार ही नेव्हीची एक्सरसाइज होते. नेव्हीची एक्सरसाइज इप्समार. इप्समार हे नाव कसं लक्षात ठेवायचं? आय फॉर इंडिया, बी फॉर ब्राझील अँड एस ए फॉर साऊथ आफ्रिका, एम ए आर फॉर मेरीटाईम. मेरीटाईम म्हणजे नेव्हीची एक्सरसाइज. मेरीटाईम जिथं शब्द आला तो पाण्याशी संबंधित असतो, म्हणजे नेव्हीची एक्सरसाइज आहे असं लक्षात ठेवायचं. इप्समार इंडिया, ब्राझील, एस ए फॉर साऊथ आफ्रिका आणि एम ए आर फॉर मेरीटाईम. साऊथ आफ्रिकेची राजधानी केपटाऊन आहे आणि ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे. आणि रियाल करन्सी ही ब्राझीलची आहे आणि कॅपिटल ब्राझीलची कोणती आहे तर ती ब्राझिलिया. ब्राझिलिया ही कॅपिटल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा देश पाहूयात. पुढचा देश आहे रशिया. रशियाचे जे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतिन. आणि रशिया आणि इंडियामध्ये जी एक्सरसाइज होते एअरफोर्सची, तिचं नाव आहे एव्हिया इंद्रा. एव्हिया इंद्रा हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे रशिया आणि इंडियामध्ये होतं. त्याचे प्रेसिडेंट मी सांगितलेले आहेत, व्लादिमीर पुतिन आहेत आणि कॅपिटल ही मॉस्को आहे. करन्सी रशियाची रुबेल लक्षात ठेवायची आहे. इंडिया आणि थायलंड म्हणजे आर्मीची एक्सरसाइज जी होते तिचं नाव आहे मैत्री. ही एकच एक्सरसाइज इंडिया आणि थायलंडमध्ये होते. मैत्री हे नाव आहे. थायलंडची राजधानी बँकॉक आहे आणि थाई भात ही त्याची करन्सी आहे. तर पुढील देश पाहूयात आता. पुढचा देश आहे इंडोनेशिया. इंडोनेशियामध्ये कॉर्पाट किंवा कॉर्पॅट असेही म्हणू शकता. ही नेव्हीची एक्सरसाइज इंडोनेशिया आणि इंडियामध्ये होते. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे. पुढचा देश आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये ऑसी इंडेक्स ही नेव्हीची एक्सरसाइज होते. ऑसी इंडेक्स हे नाव लक्षात कसं ठेवायचं? ऑस्ट्रेलिया AUS फॉर ऑस्ट्रेलिया, IND फॉर इंडिया अँड EX फॉर एक्सरसाइज, म्हणजेच ऑसी इंडेक्स ही ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये होणारी एक्सरसाइज आहे. तर ऑस्ट्रेलियाची कॅपिटल आहे कॅनबेरा आणि करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. आणि आता शेवटचा देश राहिलेला आहे तो म्हणजे बांगलादेश. बांगलादेशची राजधानी तुम्हाला माहीतच आहे. बांगलादेशची राजधानी आहे ढाका आणि करन्सी आहे टका किंवा टाका म्हणू शकता. आर्मीची एक्सरसाइज जी होते इंडिया आणि बांगलादेशमध्ये तिचं नाव आहे संप्रीती ही एक्सरसाइज इंडिया आणि बांगलादेशमध्ये होते. तर अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या एक्सरसाइज आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप फायदेशीर ठरेल आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही बाजूला नोट्स काढून घ्या. मालाबार ही एक्सरसाइज 3 देशामध्ये होते हे लक्षात ठेवा, USA, जपान आणि इंडिया. कारण ही एक्सरसाइज रिसेंटली 2017मध्ये झालेली आहे आणि या एक्सरसाइजमध्ये म्हणजे तिन्ही देशाच्या या एक्सरसाइजमध्ये भारताची जी युद्धवाहू नौका होती तिचं पण नाव तुम्ही लक्षात ठेवा, INS विक्रमादित्य. आणि वर्ल्डमधली सर्वात मोठी युद्धवाहू नौका अमेरिकेकडे आहे जिचं नाव आहे निमित्झ. हे मी पुन्हा सांगतोय कशासाठी, कारण ही जी एक्सरसाइज झालेली आहे ही रिसेंटली झालेली आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन बनण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये ते जे चायनानं बॅन केलेलं जे कार्टून आहे त्याचं नाव कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.